जयच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी आज बनवली आहे हरभऱ्याच्या हिरव्या पानांची भाजी. सुकी भाजी बनवलेली आहे आणि ही भाजी करायला खूप सोपी आहे. आता बाजारामध्ये ही भाजी इझिली मिळत आहे. तर चला आपण सुरुवात करूया. आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या. हरभरा जो असतो त्याच्या वरचा भाग खुडलेला असतो. त्याची ही भाजी असते आणि हिवाळ्यामध्ये ही भाजी खूप खाल्ल्या जाते आणि बाजारामध्ये सुद्धा ही सहज मिळते आता. पण मला ही भाजी एका माझ्या मैत्रिणीने पाठवलेली आहे आणि ही त्यांच्या शेतातली असल्यामुळे हिला मी न धुता अशी करणार आहे. कारण हिला कुठल्याही प्रकारचा फवारा वगैरे मारलेला नाही आहे. जेव्हा हरभरे लागतात तेव्हा कुठे त्याला अळ्यांचा प्रादुर्भाव होतो आणि मग तेव्हा शेतकरी दादा हरभऱ्यावरती फवारे मारतात आणि मग जर आपण ह्या भाजीला धुतली तर हिला चव येत नाही. म्हणून ही भाजी आपल्याला न धुताच करून घ्यायची आहे. ही भाजी अगदी कमी साहित्यात होते आणि चवीला खूपच रुचकर लागते. गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ. या भाजीला तेल थोडं बऱ्यापैकी घालायचं तरच त्या भाजीला चव लागते. तेल तापलेलं आहे. 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं भरपूर घालायचं आहे आणि लसूणसुद्धा भरपूर घालायचं आहे. इथे मी अर्धा गड्डा लसणाचा घेतलेला आहे आणि बारीक असा चिरून घेतलेला आहे. आता जिरं आणि लसूण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे. लसूण छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. बघा आता लसणाचा कलर बदललेला आहे. यामध्ये मी लाल मिरची खोडून घेतलेली आहे. तुम्ही हिरवी पण घालू शकतात. पण जे शेतकरी लोकं असतात ते सांगतात, की हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीची भाजी खूप छान लागते. म्हणून मग मी लाल मिरची खोडून टाकलेली आहे आणि वरून आता जी आपण भाजी आणलेली आहे तोडलेली, ती भाजी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. चांगली उलट-पुलट करून आपल्याला हिला मिक्स करून घ्यायची आहे. जर मिरची तळाची राहिली आणि भाजी वर राहिली, तर आपली मिरची आणि लसूण पूर्णपणे करपून जातं. म्हणून आपल्याला भाजी आधी छान मिक्स करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे. चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि मीठ ह्या भाजीमध्ये आपण कमीच घालायचं आहे, कारण ह्या भाजीला मुळातच स्वतःचा असा खारटपणा असतो. व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या आणि एक कमेंट करायलाही विसरू नका. मंद आचेवरती आपण एक 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे. बघा भाजी आता मस्त अशी शिजलेली आहे. आपण आता एका प्लेटमध्ये भाजी काढून घेणार आहोत. अशा भाज्या आपल्याला फार माहिती नाही आहे. ही अशी भाजी आपली आजी किंवा आई करायची. तर बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. धन्यवाद.